वडगाव अहिल्यामय राजमाता अहिल्यादेवी होळकरांची 301वी जयंती उत्साहात साजरी। श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती समाज बांधव, ग्रामस्थ आणि जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली। विविध धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी गावातील वातावरण अहिल्यामय झाले होते। सकाळी मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। यानिमित्त संपूर्ण गाव आकर्षक सजावटीने नटले होते। निपाणी फाटा ते गावापर्यंत माता भगिनींनी एकत्र येत रस्त्यावर सडा रांगोळी काढून राजमातांप्रती आपली श्रद्धा व्यक्त केली। गावातील प्रत्येक रस्ता आणि चौक अहिल्यादेवींच्या विचारांनी आणि जयघोषांनी भारावून गेला होता। सायंकाळी जागृत देवस्थान श्री वीरभद्र मंदिरापासून ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला। पारंपरिक बँड पथकाच्या सुमधुर वादनाने वातावरणात चैतन्य निर्माण झाले। जय अहिल्या, जय मल्हारच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। विशेष म्हणजे मिरवणुकीदरम्यान वरमुणराजाने हजेरी लावूनही सहभागींचा उत्साह किंचितही कमी झाला नाही। कार्यक्रमादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अप्पासाहेब हंडाळ, पोलीस हवालदार किरण शिंदे तसेच पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवला। त्यांच्या सेवाभावाची दखल घेत जयंती उत्सव समितीच्या वतीने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लोकमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती, समाज बांधव आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या शेवटी समितीचे अध्यक्ष नाना राऊत यांनी उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा आणि विचारांचा जागर करत साजरा करण्यात आलेला हा जयंती सोहळा निपाणी वडगावच्या सामाजिक ऐक्याचा आणि सांस्कृतिक परंपरेचा प्रेरणादायी ठेवा ठरला। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।